आता कैलास अडगावकर ज्वेलर्स सोबत सोनं घेणं झालं आणखीन सोपं. मेकिंग चार्जेसवर तब्बल 50% सूट. मर्यादित कालावधीसाठी नक्कीच भेट द्या. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. नाशिक रोड येथील आगर टाकळी परिसरात दारू विक्री, मटका, जुगार आणि अंमली पदार्थांची विक्री अशा अवैध धंद्यांना मोठ्या प्रमाणावर ऊत आला आहे. या वाढत्या गैरप्रकारांमुळे परिसरातील तरुण पिढी बिघडत चालली असून गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झाला असला तरी आरोपींना अद्याप अटक न झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. या सर्व प्रकारांविरोधात गुरुवारी रात्री 10 वाजता स्थानिक नागरिकांनी उपनगर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांना निवेदन देण्यात आले. अशिक्षित नाहीये, तो काही असा गुंड वगैरे नाहीये, तो पोरगा LLB करतोय, उच्च शिक्षित युवक आहे. आज त्याच्यावर तुम्ही बंदूक ताणताय दिवसा ढवळ्या. आमच्या टाकळी गावातल्या मुलांना काय सुरक्षा आहे? काय करणार ते? शाळेत जाणारी मुलं सुद्धा अफू गांजा ओढत आहेत. नगरपालिकेची शाळा आहे, तिथे सगळे जण दारू घेऊन बसतात. यांचा व्याजाचा धंदा आहे. व्याजाच्या धंद्यामुळे आमच्या गावातल्या एका युवकाने, एका माणसाने आत्महत्या केली. का तर रात्री 2ला फोन, 3ला फोन, त्याला टॉर्चर केलं गेलं. त्याचं अख्खं घर आज बसलेलं आहे. तो एकटाच युवक होता त्या घरातला. ताजं उदाहरण आहे आजचं. आमच्या मुलांना कोणी मुले, सगळे धंदे बंद झाले पाहिजे. आणि हा सगळ्यात महत्वाचं, मध्ये जो चौक आहे तिथे CCTV कॅमेरे बसवले होते. बस, धन्यवाद. आम्ही जर दखल नाही घेतली तर आम्ही वरपर्यंत जाऊ. आम्हाला आम्ही सगळ्या महिला एक होऊ आणि आम्ही मोर्चा काढू. आम्ही डायरेक्ट मोठ्या PCP साहेबाकडे जाऊन आणि आम्ही सगळं हे करू. आम्हाला 2 दिवसामध्ये सगळं बंद झालं पाहिजे, कारण की आम्हाला खूप त्रास झालेला आहे. खूप, आणि असं नाही का तात्पुरतं कायमचं झालं पाहिजे ते बंद. आम्हाला खूप त्यांच्यापासून त्रास झालेला आहे. आमच्या मुलींना स्थळ येते नाही, मुलांना नाही. एकदम झोपडपट्टी झालेली, आमची झोपडपट्टी झालेली. एवढं नागरिकांनी प्रशासनाकडे अवैध धंद्यांवर तात्काळ कारवाई आणि आरोपींना अटक आणि परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्याची मागणी केली आहे. या प्रकरणात पोलीस प्रशासन काय पावलं उचलणार आहे याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. NZ न्यूजसाठी सनी काळे, नाशिक.